धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं 36 गावांमध्ये नुकसान झाले। आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे 28 जनावरं दगावलीत। पावसामुळे 56 घरांची पडझड होऊन अनेक संसार उघड्यावर आलेत। इथल्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून सातत्याने अवकाळीचा फटका जो आहे तो नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय। जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने उमरगा, लोहारा असेल, तुळजापूर असेल, धाराशिव आणि कळंब आणि भूम या तालुक्यांना जो आहे तो अवकाळीचा फटका बसलेला आहे। जर यामध्ये सर्वाधिक जर आपण प्रमाण पाहिलं तर लोहारा आणि तुळजापूर भागामध्ये जे आहे ती सर्वाधिक नुकसान झाल्याची जी माहिती आहे ती आता समोर आलेली आहे। जर आपण पाहिलं तर 36 गावामध्ये जे आहे ती या अवकाळीचा फटका बसलेला आहे। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 3 जण जखमी देखील झालेले आहेत। यामध्ये जर प्रामुख्याने आपण आकडेवारी पाहिली तर पशुधनाला देखील याचा फटका बसताना पाहायला मिळतोय। तब्बल 28 जनावरं जी आहेत ती यामध्ये दगावल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाने आपल्याला दिलेली आहे आणि 56 घराची जी आहे ती पडझड देखील झालेली आहे। त्यामुळे प्रचंड नुकसान जे आहे ते नागरिकांचं झालेलं आहे। 296 हेक्टरवरील पिकाचं जे आहे यामध्ये प्रामुख्याने आंबा असेल, फळबागा असतील, भाजीपाला असतील याचं देखील नुकसान जे आहे ती झालेली आकडेवारी जी आहे ती आपल्याला जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।